भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे मुंबईत आहेत आणि संघाच्या बैठकीसाठी थोड्याच वेळापूर्वी ते मुंबईत दाखल झाले। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रश्मी, काय माहिती आणखी? मिलिंद, आपण पाहतो की उद्या 4 महत्त्वाच्या ज्या राज्यांच्या निवडणुका आहेत त्यांचे निकाल आहेत। त्यामध्ये उत्तर प्रदेशचा समावेश आहे आणि सगळ्यांचं ह्या निवडणुकांच्या निकालांकडे लक्ष आहे। अमित शाह काही तासांपूर्वी आले होते मुंबईमध्ये आणि यशवंत भुवन जे वरळीला संघाचं जे कार्यालय आहे तिथे भैयाजी जोशी आणि कृष्ण गोपाल यांच्याबरोबर ही बैठक झालेली आहे आणि असं समजतंय बैठकीनंतर ते पुन्हा दिल्लीच्या दिशेने रवाना देखील झालेले आहेत। काय असेल यापुढे साधारण पक्षाची स्ट्रॅटेजी काय असू शकेल, उद्याचे निर्णय काय असू शकतील या संदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। पण आपण पाहतोय की उद्या हे महत्त्वाचे निकाल आहेत भाजपसाठी आणि त्याआधीही संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर अमित शहा यांची बैठक मुंबईत पार पडली। सरिता कौशिक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सरिता, काय खलबतं झालेली असू शकतात या बैठकीमध्ये, प्रामुख्याने निवडणुकांच्या अनुषंगाने किंवा अन्य काही विषय? हो, ही बैठक जी काही झालेली आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं ह्याचं टायमिंग आहे आणि टायमिंग हे नुसतंच निकाल येणार असं नाही तर एक्झिट पोल्स ज्या पद्धतीनं आले आहे या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं या बैठकीकडे बघितलं पाहिजे। जर का आपण पाहिलं तर एक्झिट पोल्सनी इतक्या राज्यांमध्ये भाजपा समोर आहे, आघाडी दिलेली आहे आणि त्यामुळे सरकार जर का बनवायचा असेल तर मुख्यमंत्री कोण हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे। भाजपाने जास्तीत जास्त ठिकाणी कुठलाही मुख्यमंत्र्याचा चेहरा सुद्धा दिलेला नव्हता, त्यामुळे आता तो निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि भाजपाला कुठं आघाडी कराव्या लागतील असं सुद्धा चित्र एक्झिट पोल्स वरून दिसतं आहे, कारण प्रत्येक ठिकाणीच बहुमत हे दिसत नाहीये। त्यामुळे ही जरी बातचीत असेल तरी एक महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्री कोण हा सुद्धा घ्यावा लागणार आहे आणि तो चेहरा निर्णय आल्याबरोबर त्यांना सांगावा लागणार आहे। एक जो राहिलेला आहे 2.5 वर्षापासून नरेंद्र मोदी आल्यापासून तो हा आहे की जो कोण मुख्य राहणार, मग तो प्रधानमंत्री असो किंवा राज्याचा मुख्यमंत्री असो, तो संघाला चालणाराच चेहरा किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन संघाचा प्रचारक राहिलेली व्यक्ती जी भाजपामध्ये गेली आहे अशा पद्धतीचेच लोक देण्यात आलेले आहे आणि त्यामुळे हा व्यक्ती कोण हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आजची जी काही खलबतं आहेत ती पहिलीच असतील असं नव्हे, कारण संपर्क हा फक्त पर्सनली करणं गरजेचं नाहीये, मात्र हा भाजप आणि संघातील समन्वय दाखवून जातो या नावांसाठी आणि हा अत्यंत महत्त्वाचा। औपचारिकरित्या समोरासमोर भेटणं, बोलणं हाही एक भाग असतो या सगळ्या बैठकींच्या मागचा आणि तू म्हणालीस त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे अतिशय, की तो म्हणजे संघाच्या नेत्यांची एक प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संमती घेणं। जो कोण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल तो उमेदवार आणि त्याच्या संबंधातल्या गोष्टी कानावर घालणं। सरिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे या भेटीनंतर पुन्हा एकदा असं दाखवून दिलं की संघ आणि भाजपमध्ये वेळोवेळेला आवश्यकतेनुसार समन्वय आणि संवाद हा राहिलेला आहे।